नमस्कार. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. अभिवाचन आरतीचे या माझ्या चॅनेलवर मी आरती गुप्ते तुमचं मनापासून स्वागत करते. आज नवीन वर्षात सौ विद्या पारनेरकर यांनी लिहिलेला एक लेख मी सादर करत आहे आणि लेखाचं शीर्षक आहे भाजीत भाजी. यांची यापूर्वीची देखील कथा आणि लेख मी सादर केलेले आहेत आणि तुमच्या सर्वांचा उदंड प्रतिसाद त्याला लाभलेला आहे. तर आजचा लेख सुद्धा खूप आवडेल तुम्हाला ह्याची मला खात्री आहे. आणि जर लेख आवडला तर जरूर लेखाला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे जर चॅनेलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल किंवा चॅनेलला नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा. आणि हा लेख आणि व्हिडिओ सादरीकरण तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा, कारण मी त्यांची वाट बघत असते. ऐकूया तर. आजच्या लेखिका आहे सौ विद्या पारनेरकर आणि लेखाचं शीर्षक आहे भाजीत भाजी. पहिल्यापासूनच मला भाज्यांची अतोनात आवड आहे. अनेक वेगवेगळ्या भाज्या खायला आणि करून पाहायला देखील मला फार आवडतं. भेंडी, फ्लॉवर, कोबी, बटाटा, पालक, वांगी, मटार, गवार ह्या सर्व मान्य कॉमन भाज्यांबरोबरच तोंडली, फरसबी, दुधी, पडवळ, परवर, आंबट चुका, करडई, कारली, करटुली, लाल माठ, नवलकोल, अळकुड्या म्हणजे अरवी, कच्ची पपई, वाल, मुळा, त्याच्या अगदी हिरव्या पाल्यासकट, बीट, मुळ्याच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, घोसाळं, सुरण अशा थोड्या हटके भाज्यांचा पण माझ्या स्वयंपाकात नेहमीच समावेश असतो. आता हा हिवाळ्याचा ऋतू म्हणजे माझ्यासारख्या भाज्या प्रेमींना पर्वणीच. सध्या भाजी बाजारात भाजीपाल्याचा अक्षरशः पूर आलाय. तिथे गेल्यावर अगदी वेड्यासारखं होतं. किती घेऊ आणि किती नको असं होऊन हावरटासारख्या पिशव्या भरभरून भाज्या घेतल्या जातात. मग काय, घरी आल्यावर हा सगळा पसारा पुढ्यात ठेवून आणि कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं म्हणत पुढचे 2 तास त्या सगळ्या भाज्या स्वच्छ करून निवडून नीट पॅक करून ठेवताना अगदी छान तंद्री लागते माझी. सध्या मार्केटमध्ये ताज्या भाज्यापालीचा बोलबाला असल्यामुळे नेहमीच डिमांडमध्ये असलेल्या मूग, मटकी, चवळी, मसूर, छोले वगैरे मंडळींकडे थोडं दुर्लक्ष होत असून त्यांना साईड हिरो किंवा एक्स्ट्रा आर्टिस्टचं फील येत असावं असं अगदी सहजच माझ्या मनात आलं. चालायचंच. कोणीतरी म्हटलंय ना, आज जो ऊपर है वो कल नीचे आने वाला है. त्यामुळे मनातला हा विचार झटकून ऋतुमानानुसार उपलब्ध असलेल्या मुबलक भाज्यांचं कौतुक करण्यात मी अगदी रमून गेलीये बरं का सध्या. तर झालं असं की नेहमीप्रमाणेच मागच्या आठवड्यात भाजी बाजारात गेले. तिथे अगदी सुंदर रीतीने मांडलेल्या अनेक सीझनल भाज्या बघून मन एकदम खुश झालं. आपल्यासारख्या सीध्या साध्या लोकांची खुशी पण किती साध्या गोष्टींची जोडलेली असते बघा. खूप साऱ्या भाज्यांबरोबरच 2 मोठ्या मेथीच्या जोड्या घेतल्या. मेथी भाजी अगदी खूप आवडती हं. त्यात हिवाळ्यातल्या मेथीला एक वेगळीच मस्त चव असते. त्यामुळे एक सोडून 2 जोड्या घेतल्या. घेताना छान वाटलं, पण घरी आल्यावर निवडताना स्वतःच्या हावरटपणाचाच राग आला. कांदा मुळा भाजी म्हणता म्हणता विठाई परीक्षा घेतीये असंच वाटत होतं. शेवटी कशी बशी ती निवडून संपवली आणि मग सुरू झाले मी आणि माझे मेथीचे प्रयोग. ताजी हिरवीगार कवळी मेथी असली की पहिला मान पचडीचा. अजिबात कडू न लागणारी, छानपैकी लिंबू पिळून, मीठ, किंचित साखर आणि वरून अगदी चुरचुरीत फोडणी देऊन केलेली ही पचडी जेवताना हा हा म्हणता संपली. मी स्वतःचीच पाठ थोपटली बरं का. दुसऱ्या दिवशी छान लसूण आणि लाल मिरचीची फोडणी देऊन पातळ भाजी. तिसऱ्या दिवशी जिरं, ओवा, आलं, मिरची, तीळ घालून पराठे. चौथ्या दिवशी मस्त कांदा, टोमॅटो आणि तूर डाळ घालून डाळ मेथी. 5व्या दिवशी मेथी मलाई मटर. इथे मटर असंच म्हणायचं हं. मटार म्हटलं ना तर उत्तर भारतीय डिशचं फीलच येत नाही. 6व्या दिवशी मेथीची कांदा घालून पीठ पेरून कोरडी भाजी. अशी रोज चंगळ चालू होती.
एवढं करून 7व्या दिवशी थोडी मेथी उरलीच. म्हणजे मी मुद्दामच उरवली होती. स्वभाव काटकसरी पडला ना माझा. तिच्या वड्या केल्या, कोथिंबीर वडीसारख्या. इतक्या विविध रूपात नटलेल्या मेथीला पाहून माझं मन अगदी भरून आलं. स्वतःबद्दल खूप काय काय वाटायला लागलं. खूप तयारीचा कसलेला गायक कसा एकच राग विविध प्रकारे प्रेक्षकांच्या समोर सादर करतो. कधी बडा ख्याल, कधी छोटा ख्याल, कधी द्रुत तराणा, कधी गझल, कधी भावगीत, तर कधी अभंग. श्रोते त्याची अगदी किती तारीफ करतात. मलाही सुगरण म्हणून अशीच शाबासकी मिळते अशी स्वप्न पडायला लागली. अहो पण कसं काय? नवऱ्याने तिरकसपणे विचारलंच की. अशी किती मेथी आणली होती? टेम्पो भरून का? मी टोमण्याकडे दुर्लक्ष करून अगदी प्रांजळपणे सांगितलं, फक्त 2 जुड्या आणल्या होत्या. माझ्या जागी एखादी उधळ माधळ करणारी बाई असती तर कोरडी भाजी करून एका फटक्यात संपवलीच असती. पण मी काटकसरीने संसार करणारी सुगृहिणी आहे. म्हणून बरं, आपण आपले मध्यमवर्गीय लोक छोटासा आनंद पण कसा पुरवून पुरवून घेतो ना, तशी मी ही मेथीची भाजी अगदी जपून ठेवली आणि थोडी 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 वापरली. पण त्यामुळे सगळ्यांना इतकी व्हरायटी खायला मिळाली की, हो की नाही? पण कसं आहे ना, इतक्या गुणी बायकोची तुम्हाला किंमतच नाही. अहो कौतुक करायचं सोडून मला टोमणे मारतात तुम्ही. हं? यावर नवरा कधी नव्हे तो निरुत्तर झाला आणि भाजीत भाजी मेथीची, तूच माझ्या प्रीतीची, हे त्याच्या तोंडून वदवून घेऊन माझ्या मेथी पुराणाची अखेर सांगता झाली. लेखिका आहे सौविद्या पारनेरकर आणि सादरकर्ती आरती गुप्ते. जरूर सांगा तुम्हाला लेख कसा वाटला, व्हिडिओ कसा वाटला. कॉमेंट सेक्शन मध्ये जरूर कॉमेंट करा आणि व्हिडिओला आवडल्यास जरूर लाईक द्या. धन्यवाद.